बातमी पाहूया। मनसे नेते संदीप देशपांडे यांचं एक व्हॉट्सअप स्टेटस सध्या चर्चेत आलेलं आहे। कोत्या मनाच्या प्रवृत्तीकडून स्वीकृतीची अपेक्षा नाही, संदीप देशपांडे यांनी ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केलेली आहे। नाव न घेता उद्धव ठाकरेंवर त्यांनी हा निशाणा साधल्याचं बोललं जात आहे। या संदर्भातली अधिक अपडेट जाणून घेऊयात। राहुल जोरी आमचे प्रतिनिधी या संदर्भातली माहिती देतील। राहुल, या नेमका स्टेटसचा काय अर्थ काढावा? अगदी मनसे नेते संदीप देशपांडे यांचं व्हॉट्सअप स्टेटस हे सध्या सगळीकडे व्हायरल होतं। एकंदरीत बघितलं तर मागच्या काही दिवसांपासून ठाकरे बंधूंची जवळीक ज्यावेळी झाली त्या सगळ्या प्रोसेसमधून संदीप देशपांडे हे मात्र बाहेर होते। मात्र आता निवडणुकांनंतर निकाल आल्यानंतर देखील ज्या पद्धतीनं मनसे आणि ठाकरे गटाकडून जी एकमेकांच्या पदासंदर्भात किंवा सत्तेच्या वाट्यासंदर्भात जी चर्चा होणं अपेक्षित होतं ती मात्र होताना दिसत नाहीये। खास करून मनसे नेते राज ठाकरे यांच्या भाषणामुळे उद्धव ठाकरेंचे अनेक नगरसेवक वाढले असल्याचा दावा मनसेकडून वारंवार करण्यात येतो आणि याच बदल्यात एक स्वीकृत नगरसेवक मनसेच्या वाट्याला यावा अशी मागणी जी आहे ती कुठं ना कुठं करण्यात आली होती। मात्र तसं न करता उद्धव ठाकरेंनी आपले स्वतःचे स्वीकृत नगरसेवक हे कालच जाहीर केलेले आहेत आणि याच टप्प्यावर कोणत्याही पद्धतीनं कुठल्याही कोत्या मनाच्या माणसाकडून स्वीकृतीची अपेक्षा करणं हे चुकीचं असल्याचं स्टेटस जे आहे ते मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ठेवले आणि यापूर्वी देखील अनेकदा कोत्या मनाचा नेता कोण हे नाव न घेता अनेकदा खरं तर त्याचा उल्लेख टाळून उद्धव ठाकरे यांच्यावरच हा निशाणा केल्याचं बोललं जात आहे। जी नक्कीच। आता या निवडणुका संपल्यानंतर ठाकरे बंधूंमध्ये दुरावा वाढताना दिसतोय आणि त्यातूनच आता हे जे स्टेटस समोर आलेल्या चर्चेत ते चर्चा करण्यासाठी आता विषय मिळालेला आहे। तुर्तास धन्यवाद राहुल आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। यानंतर पुढची बातमी पाहूया। मनोज जरांगे यांच्या संदर्भातली बातमी आहे। मी तुमचे काम करतो म्हणून माझ्या सुपाऱ्या देत आहेत असं म्हणत मनोज जरांगे यांनी विरोधकांवर निशाणा साधला। त्यांना माहित नाही त्यांची सुपारी मी एका दगडात फोडेन असं वक्तव्य मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केलंय। बीडच्या सार्वजनिक शिवजयंती उत्सवामध्ये मनोज जरांगे पाटील बोलत होते त्यावेळेला त्यांनी हा निशाणा साधला। पुढे बोलताना निवडून येईपर्यंत राजकारणी नेते जयंती घेतात मात्र आता कुठे पळून गेले असं म्हणत राजांचाही राजकारण करत आहेत अशी खंत देखील मनोज जरांगेंनी यावेळी व्यक्त केली आहे। मी दर दलाल फलाला असतो फुटणारा असतो तर तुम्ही 1 मिनिट सुद्धा इथं थांबले नसते, 1 मिनिट सुद्धा थांबले नसते। तुम्ही एकजूट आलात, तुमची ताकद मी वायाला जाऊ दिली नाही। तुम्हाला दिलं ना आणखी लय मोठं देणार आहे। तुम्ही असेच एकजूट राहा, तुम्हाला इतकं मोठं करतो ना या समाजाच्या लेकराला समाधानीच तुम्ही सुखी कायमचे। मी तुमचं काम करायला लागलो म्हणून माझ्या सुपाऱ्या देऊ राहिले। आता सुपाऱ्या देते त्याला माहीतच नाही तो सुपारी एका दगडात फोडी निकडून मी सुपारी। नंतर पुढची बातमी पाहूया। नागपूर येथील रंजना नागपूरकर नामक महिलेनं आपण धनंजय मुंडे यांना पैसे दिले होते आणि ते परत मागण्यासाठी आपण गेलो असता कैलास फड आणि निखिल फड यांनी आपल्यावर बंदूक रोखली होती असा आरोप केला होता। यावर आता परळीतील फड पिता पुत्रांनी स्पष्टीकरण दिलंय। आपण त्या महिलेस ओळखतही नाही असं त्यांनी म्हटलंय। आपण कधी नागपूरला देखील गेलो नाही। ज्या दिवशी ही घटना घडल्याचं त्या सांगत आहेत त्या दिवशीचे कॉल डिटेल्स आमचे लोकेशन तपासावे। या प्रकरणाचा आमचा तसेच धनंजय मुंडे यांचा देखील काहीही संबंध नसल्याचा दावा फड यांनी केलेला आहे। चौकशी झाल्यानंतर आपण संबंधित महिलेच्या विरोधामध्ये अब्रू नुकसानीचा दावा देखील करणार असं देखील त्यांनी म्हटलं। त्या महिलेला मी ओळखत नाही, माझा मुलगा ओळखत नाही आणि आदरणीय धनंजय मुंडे साहेब सध्या ओळखत नाही। त्यांची आमची ओळखच नाही तर पिस्तूल कुठं रोखला ते त्यांनाच माहिती आहे ना। जाणीवपूर्वक बदनामी केली जाते, टार्गेट केलं जाते का? हो। या प्रकरणात मी पोलीस अधीक्षक साहेबांना स्वतः विनंती करतो की या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या ज्या ताई सांगतायत की या तारखेला मी इथं आले किंवा परळीत आले त्या तारखेला आमचे लोकेशन काढा, ताईंचे लोकेशन काढा, इथून मागचे 10 वर्षाचे आमचे कॉल डिटेल्स काढा। त्यामध्ये जर काही जरी निष्पन्न झालं तर तुम्ही म्हणताल ती सजा भोगायला आम्ही तयार आहे। पुण्यामध्ये अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध करण्यात आलेला आहे। शिवजयंतीनिमित्त पुण्यातल्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलंय। या कार्यक्रमाला राजकीय स्वरूप येईल असा काही विद्यार्थी संघटनांचा आक्षेप आहे। तर दुसरीकडे कोल्हे यांच्या समर्थनार्थ काही विद्यार्थ्यांनी कुलगुरूंना पत्र देखील लिहिलेलं आहे। शिवजयंतीनिमित्त होणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या व्याख्यानाला विरोध झाल्यामुळे पुण्यामध्ये वादाची ठिणगी पडली आहे। जय शिवराय।
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त व्याख्यानासाठी निमंत्रित केलं होतं आणि ऑफिशियल मला मेल आल्यानंतर मी त्यावर सकारात्मक प्रतिसादही दिला होता. विद्यार्थ्यांशी संवाद साधणं ही कायम एक आनंदाची गोष्ट आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र हे वेगवेगळ्या माध्यमातून सांगता येणं आणि हे सांगत असताना राजकीय जोडे, राजकीय अभिनिवेश हा मी आत्तापर्यंत कायम बाजूला ठेवलेला आहे. परंतु माध्यमांकडून एक गोष्ट माझ्या निदर्शनास आणून देण्यात आली की विद्यार्थ्यांच्या एका छोट्याशा गटानं राजकीय पार्श्वभूमी असलेला वक्ता विद्यापीठात नको अशी काहीतरी भूमिका घेतली. अजून मला विद्यापीठाकडून याविषयी कोणतंही स्पष्टीकरण आलेलं नाही आणि त्याचवेळी असंही मला समजलेलं आहे की विद्यार्थ्यांच्या एका मोठ्या गटानं हे व्याख्यान व्हावं अशी भूमिका ही घेतलेली आहे. अजून विद्यापीठाची अधिकृत भूमिका याविषयी माझ्यापर्यंत पोचलेली नाही. त्यामुळे माझ्यासाठी तर आज दुपारी 4 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात व्याख्यान आहे. छत्रपती शिवाजी महाराज सांगणं मला वाटतं हे माझं कर्तव्य आहे. मी सोलापूरमधून आहे. सोलापूर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा वादळी ठरलेली आहे. सोलापूर महापालिका स्वीकृत नगरसेवकांसाठी भाजपकडून 9 तर एमआयएम पक्षाकडून 1 नगरसेवकाची घोषणा करण्यात आलेली आहे. भाजपकडून मनीष केत, रोहिणी तडवळकर, वृषाली चालुक्य, ज्ञानेश्वर मायकल, रुद्रेश बोरमणी, श्रीनिवास दायमा, अक्षय अंजिखाने यांची निवड करण्यात आलेली आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी ही घोषणा केलेली आहे. स्थायी समिती आणि परिवहन समितीच्या सदस्यांचा लवकरच निवड केली जाणार आहे. प्रीतम पंडित आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देतात. प्रीतम, सोलापूर महापालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आणि ती वादळी ठरलेली आहे. नक्कीच अमित, सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज वादळी ठरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण आपण पाहतोय की पहिल्या सभेत सुकृत नगरसेवकांची जी निवड आहे त्यावरून भाजप आणि विरोधांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळालं. कारण आपण पाहतोय की नगर सचिव आहेत त्यांनी भाजपकडून जे 8 नावे जाहीर केल्या तर विरोधकांकडून आक्षेप घेण्यात आलं. कारण आपण पाहतोय की 9 नगरसेवक भाजपकडून निघून जाणं अपेक्षित असताना 8 नावं घेतल्याने विरोधकांमधील शिवसेना शिंदे आणि काँग्रेस जे अमोल शिंदे आणि चैतन नरोटे आहेत त्यांनी या बाबतीत कुठेतरी महापौरांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. मात्र मोठ्या प्रमाणावर गोंधळ झाल्यानंतर या ठिकाणी आता पाहू शकतो की सध्या तरी जे सोलापूर महानगरपालिकेची पहिली सर्वसाधारण सभा आहे आता ती तहकूब करण्यात आलेली आहे. मात्र असं असलं तरी महापौर विनायक कोंड्याल यांनी आता ही सभा आहे ती तहकूब केलेली आहे. त्यामुळे विरोधकांकडून प्रचंड प्रमाणात गोंधळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि महापौरांच्या व्यासपीठावर हात आदळत विरोधकांचे जे आक्रमक पवित्र आहे ते आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे आता सोलापूर महानगरपालिकेची जी सर्वसाधारण सभा आहे ती सुकृत नगरसेवकांच्या सदस्याच्या निवडीवरून आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. आणि सध्या तरी आपण पाहतोय की सोलापूर महानगरपालिकेच्या 9 पैकी 8 जे भाजपचे सदस्य आहेत सुकृत त्यांची निवड केली. मात्र एक जे नगरसेवक नाव आहे ते जाहीर न केल्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना शिंदे पक्षाकडून मोठ्या प्रमाणावर गोंधळ घालण्याचा प्रयत्न आपल्याला या ठिकाणी केलेला आहे. त्यामुळे कुठेतरी भाजपची जी महापौर आहेत त्यांनी ही सभा आहे ती आता तहकूब केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. बरं.